हॅलो फ्रेंड्स. आता आपण पाहूया की एम पी एस सीच्या तयारीसाठी रोज करंट अफेअर कसं वाचायचं. सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं की इंग्रजी न्यूजपेपरमध्ये हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हे चांगले पेपर समजले जातात. त्या मानाने मराठीमध्ये त्यात तोड जर असा कुठला पेपर असेल तर तो आहे लोकसत्ता. आणि आपल्या एम पी एस सीसाठी सुद्धा बऱ्यापैकी हाच पेपर प्रश्न तयार करण्यासाठी रेफर केला जातो. याशिवाय जर तुम्हाला आणखी काही हवं असेल तर तुम्ही महाराष्ट्र टाइम्स वाचू शकता. पण महाराष्ट्र टाइम्समध्ये फक्त फॅक्च्युअल गोष्टी जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला वेळ असल्यास तुम्ही त्यातले शेवटचे पान जरी पाहिले तरी काम होऊन जाईल. पण लोकसत्ता हा रोज वाचावा. त्यामध्ये फक्त बातम्याच नाही तर बातम्यांचं जे विश्लेषण असतं ते सुद्धा चांगल्या पद्धतीने असतं. आणि एकंदरीतच तुम्हाला प्रिलिम मेन्स आणि एक परीक्षेच्या तयारीसाठी जी एक मानसिक किंवा एक इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन जे लागतं तर ते सुद्धा म्हणजे तुमचा एक दृष्टिकोन तयार होण्यासाठी लोकसत्ता मोठा हातभार लावेल. तर आता आपण पाहूया की नक्की हा कसा वाचतात. महायुक्तीने खास तुमच्यासाठी हा एक रेकॉर्डेड सेशन प्रसारित करत आहे महायुक्तीतर्फे. सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू शकतो असा इच्छितो की लोकसत्ता जसा तुम्ही हार्ड कॉपीमध्ये वाचता रोज, त्याचप्रमाणे तो जसाच्या तसा ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे. आणि ऑनलाईनमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही जे हार्ड कॉपीमध्ये वाचता म्हणजे ॲक्च्युअलच्या प्रिंटेड व्हर्जनमध्ये तुम्ही जे वाचता अगदी तसंच तुम्हाला इथेसुद्धा मिळतं. फक्त फायदा हाच की इथं तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं. तुम्हाला तिथं विकत घ्यावं लागतं आणि इथं थोडंसं असं आहे की तुम्ही कात्रण वगैरे काढत बसता ॲक्च्युअल पेपरचा, तसं इथं तुम्हाला कात्रण वगैरे काढायची गरज नाही आहे. इथं तुम्ही क्लिप करू शकता किंवा ती जेवढी बातमी आहे तेवढा त्याचा फोटो काढून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इतर कुठेही सेव्ह करू शकता. तर आपण पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की हे कसं वर्क होतं. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये ई पेपर डॉट लोकसत्ता असं टाका. त्यानंतर तुम्हाला ते ॲक्च्युअल जी वेबसाईट आहे ती ओपन होईल. एकदा ती वेबसाईट ओपन झाली की तर विशेष म्हणजे तुम्हाला वेगवेगळे आवृत्त्या दिसतील. पुणे, मुंबई, नागपूर. तर शक्यतो आपण पुणे वापरू. तसं कुठलीही तुम्ही वापरू शकता कारण बऱ्यापैकी बातम्या सारख्याच असतात. तर समजा आपण आता हा पेपर जो ओपन केला आहे 22 तारखेचा, तर ही अशी विंडो दिसते. या विंडोमध्ये इथं लेफ्ट साईडला काही म्हणजे तुम्हाला धावता आढावा घ्यायचा असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता. बेसिकली हे त्याचं सगळ्यात सुरुवातीला दिसणारं असं ते स्वरूप आहे. पण तुम्ही हवं तितकं त्याला झूम करू शकता जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअली जे आपण न्यूजपेपर वाचतो तसं काहीतरी तुम्हाला ते हे मिळू शकतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये F11 म्हणजे तुमच्या कीबोर्डवरती F11 ही जी की आहे ती प्रेस करू शकता जेणेकरून तुमचा अख्खा पेपर ओपन होईल. म्हणजे बाकी सगळे डिटेल्स हाईड होतील आणि फक्त पेपर दिसेल. तर हे इथं असं तुम्ही हे झूम करू शकता. ठीक आहे. तर आपण हे आता आपला पेपर ओपन केला आहे. तर आता महत्त्वाची गोष्ट अशी की एम पी एस सीसाठी हे सगळंच आपल्याला बातम्या वाचायच्या नाहीत. म्हणजे आपण काही न्यूज रिपोर्टर किंवा ॲनालिस्ट नाही की आपल्याला सगळ्याच बातम्या वाचायच्या किंवा आपण रिकामटेकडं सुद्धा नाही की आपल्याला सगळा पेपर वाचायचा आहे. परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे ते आपल्याला वाचायचं आहे. आता नक्की काय महत्त्वाचं आणि काय बिनमहत्त्वाचं हे तुम्हाला कळालं पाहिजे. थोडक्यात काय आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जेव्हा मी लिव्हिंग म्हणतो याचा अर्थ LEIVING. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे सोडण्याची कला तुम्हाला माहीत असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे खूप कारण एम पी एस सी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचं असं आहे की सिलेबस फार मोठा आहे. त्यामुळे नक्की काय करू काय नको करू हा प्रश्न सगळ्यांनाच पडणार. पण काय करायला नको हे तुम्हाला जर चांगल्याने माहीत असेल तर तुम्हाला तुम्हाला काय करायला हवं या प्रश्नाचं उत्तर आपोआपच मिळून जातं. तर आपण सुरुवात करूया. हा दसऱ्याचा पेपर आहे. आता आपण सुरुवात करताना पहिल्या पानापासून करायची. तर पहिल्या पानावर काय सांगितलं आहे पहिली बातमी, बाजारासाठी सीमोल्लंघनाचे वेध. आता एक त्याच्या तर इथं ही बातमीचं जे टायटल आहे म्हणजे जे ते बाजारातील सीमोल्लंघनाचे वेध हे वाचून सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा कळालं पाहिजे की ही बातमी आपण वाचायची की नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्हाला तुमचा सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. आता एम पी एस सीच्या सिलेबसमध्ये आपल्याला हे सिलेबसमध्ये हा टॉपिक कुठं फिट बसतो याचा पहिल्यांदा विचार करा. बाजार. बाजार म्हणजे काय आलं हे अर्थशास्त्र आलं. आणि सीमोल्लंघनाचे वेध म्हणजे ही दसऱ्यासंबंधी काहीतरी दसऱ्याच्या अवतीभोवती घुटमळणारी बातमी. काय तर हे खूप साऱ्या सूट वगैरे डिस्काउंट वगैरे हे सणासुदीला दिलं जातं. त्याच्यामुळे ह्याचा जे घर सोनं वाहन आहे याचा विक्री खूप वाढलेली आहे.
तसं पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला परीक्षेपर्यंत तितकी महत्त्वाची आहे का? नाही, अर्थातच नाही. कारण आपली परीक्षा होईपर्यंत आज आहे हे दसरा आहे, त्यानंतर दिवाळी येणार आहे, त्यानंतर आपला मकर संक्रांत येणार आहे आणि त्यानंतर अक्षय तृतीया पण येणार आहे. म्हणजे परीक्षा येईपर्यंत इतके सारे सण होणार आहेत आणि प्रत्येक वेळी बाजाराची कंडिशन्स हीच असेल असं नाही. त्यामुळे ह्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करू शकतो. ही गोष्ट आपण वाचायचं सोडू शकतो वाचण्यापासून. जर तुम्हाला खरंच आवड असेल तर नक्की वाचा, पण आपण सध्या जे पाहतोय ते परीक्षेच्या दृष्टीने, की परीक्षेसाठी काय वाचलं पाहिजे, काही नाही वाचलं पाहिजे. आता समजा इथं तर बातमी काही वेगळ्या प्रकारची असते, की बाजारात फार मंदी आहे, त्या मंदीची कारणं अशी, आंतरराष्ट्रीय कारणं अशी, किंवा भारताच्या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये काही असे चेंजेस झालेत, स्ट्रक्चरल चेंजेस झालेत, RBIच्या अशा पॉलिसी आहेत त्यामुळं असं झाले, अर्थमंत्र्यांच्या अशा काही पॉलिसी आहेत त्यामुळे असं झाले, असं काही असतं तर आपण ते नक्की वाचलं असतं. पण इथं तसं काही नाही आहे. इथे एक जनरल ट्रेंड आहे की सणासुदीच्या कारणामुळे हे काहीतरी याचं विक्री वाढत आहे. आपण दुर्लक्ष करूया बातमीसाठी. आता पुढची बातमी. सत्तेसाठी सेनेला सहन करतो. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय फालतू बातमी. तुम्ही तिथं काही करा, आम्हाला परीक्षेसाठी याचं देणं घेणं नाही. तुमची ही भांडणं किंवा काही तुमची मैत्री असेल, हे जिथं तुम्हाला एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा शब्द दिसतो तेव्हा तुम्ही असं लक्षात घ्या की ही आपल्याला बातमी सोडून द्यायची आहे. कारण राजकारण आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे. आपल्याला राज्य व्यवस्था आहे. पॉलिटी आणि पॉलिटिक्समध्ये हा फरक आहे. त्यामुळे तुम्ही बातमी सोडून द्या. आता पुढे टॉपिक. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 10 डिसेंबरपासून. आता फार काही महत्त्वाची बातमी नाही आहे, पण यामध्ये आपल्याला फक्त एक माहीत पाहिजे की सवाई गंधर्व हा जो भीमसेन महोत्सव आहे हा कुठे होतो, तर पुण्यामध्ये होतो. आणि शक्यतो कधी होतो तर हा एक दिवाळीनंतर हिवाळ्याच्या काळामध्ये होतो आणि डिसेंबरमध्ये होतो, एवढं माहीत हवं. आणखी काय तर आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी हा आयोजन केलं जातं. याच्या पलीकडे यात असं काहीही महत्त्वाचं नाही काय, हे श्रीनिवास जोशी कोण वगैरे हे आपल्या बिलकुलही कामाचं नाही. पुढची बातमी. भागवत यांच्या भाषणाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण हे देखील आपल्या कामाचं नाही, कारण ही टोटली पॉलिटिकली मोटिवेटेड बातमी आहे. आता पुढचा मुद्दा. येत्या 6 महिन्यात कोठडीत एकही मृत्यू नको. आता पहिल्या टायटलवरून काय वाटतंय, कोठडीत एकही मृत्यू नको. ठीक आहे, म्हणजे काही समजत नाही की परीक्षेसाठी ही महत्त्वाची आहे की नाही. आता आपण पुढं पाहूया. पुढं काय, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले. म्हणजे काय, इथं न्यायालय आलं. न्यायालय म्हणजे आपल्या पॉलिटीचा संबंध आला. तुमचं लक्ष्मीकांत आठवा किंवा तुमचं कोळंबेचं जे पुस्तक आहे ते आठवा. न्यायालय, उच्च न्यायालय हे वगैरे फार महत्त्वाची गोष्ट. आता इथं काहीतरी त्यांनी सरकारला बजावले. काय, एकही मृत्यू नको. जर तुमचा जर सिलेबस चांगल्याने तोंडपाठ असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या मेन्समध्ये ह्युमन राईट्स म्हणजे मानवी हक्क हा टॉपिक आहे. आता ह्या टॉपिकसाठी कोठडीत एकही मृत्यू नको म्हणजे हा मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. तर कोठडीत मृत्यू होत असतील तर एक प्रकारचं सरळ सरळ उल्लंघन आहे. म्हणजे ही बाब आपल्याला मेन्ससाठी ह्युमन राईट्सच्या बातमीत त्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तर आपण ती नक्की वाचली पाहिजे. शिवाय यामध्ये उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले. इथं आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या प्रिलिमसाठी आणि मेनसाठी सुद्धा आपलं न्यायालय व्यवस्था आणि संसद व्यवस्था किंवा ज्याला आपण लेजिस्लेचर म्हणतो आणि जे ज्युडिशियल सिस्टीम आहे यांच्यातला जो संबंध आहे, रिलेशनशिप आहे, ते आपल्याला महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला सिलेबस जर चांगले माहीत असेल तर हे लगेच तुम्हाला कळेल की काय महत्त्वाचं आहे आणि कशा प्रकारे महत्त्वाचं. तर आपण हे नक्की वाचलं पाहिजे. इथं आपल्याला खरं तर मी बातमी वाचलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त काय महत्त्वाचं आहे ते सांगू शकतो. की इथं त्यांना असं म्हणायचं आहे की या बातमीत एवढं सगळं वाचल्यावर म्हणजे तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात वाचू शकता. 22 ऑक्टोबरचा पेपर आहेच. आणि एक विशेष म्हणजे लोकसत्तामध्ये तुम्हाला कधीही कुठलाही पेपर कधीही वाचू शकता. म्हणजे अगदी तुम्ही कुठं गावाला गेले किंवा फिरायला गेले आणि तुमचा पेपर वाचायचा राहिला तर तुम्ही हे आरामात ऑनलाईन वाचू शकता. तर ह्या बातमीमध्ये आपल्या कामाची एकच गोष्ट आहे की असं असं हायकोर्टाने सांगितलं आहे आणि असे असे मृत्यू होतात. याच्या पलीकडे इथं काही स्टॅटिस्टिक्स दिलेत का, काही आकडेवारी दिली का, नाही दिलं. फक्त एक महत्त्वाचं आहे इथं की महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणजे ज्यांना आपण ॲटर्नी जनरल म्हणतो महाराष्ट्राचे, ते आहेत ॲडव्होकेट जनरल ज्यांना म्हणतो ते आहेत श्रीहरी अने. हे नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे असं असं कोर्टाने एक निर्णय दिला आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आपण आता पुढच्या पेजवर जाऊया. तसं पाहिलं तर हे जे पान आहे हे आपल्या फार काही कामाचं नसतं. बऱ्यापैकी स्पॉन्सर्डच बऱ्याचशा गोष्टी असतात. इथं आपण पाहतोय ॲडव्हर्टाइजमेंट खाली, हे आपल्या काही कामाचं नाही. अशैक्षणिक कामापासून शिक्षकांची सुटका. खरं तरी त्यांची समस्या आहे की असं असं काम होतं. आपल्याला एक माहीत पाहिजे की
असं असं असतं काहीतरी, त्यांना अशैक्षणिक कामं दिली जातात, हे सगळ्यांना माहिती आहे शिक्षकांना. जसं की इलेक्शनची कामं दिली जातात, जनगणनेची कामं दिली असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि हे असं काही होतं त्याची फक्त जे ही समस्या आहे आणि त्या समस्येसाठी काय त्यांना सुटका वगैरे करायची आहे हे त्यांनी दिलेलं आहे. आपण थोडं आणखी वाचलं तर इथं तुम्हाला दिसेल की उच्च न्यायालयाने हे उच्च न्यायालयाचा हे संदर्भ दिलेला आहे. म्हणजे असं न्यायालय अशा ठिकाणी हस्तक्षेप करू शकतो, हे एक अंदाज येतो. बाकी त्या पलीकडं ह्या बातमीचं तसं काही परीक्षेच्या दृष्टीने मूल्य नाही. आता 5 नंबर जे पुढचं आहे पुणे दिनांक, हे पूर्णपणे पुण्यासंबंधी बातम्या आहेत, त्यामुळे हे तुम्ही सोडू शकता. कारण मग तसं पाहिलं तर लोकसत्ता बऱ्याच ठिकाणी प्रकाशित होतो, नागपूरला होतो, नागपूरच्या बातम्या आहेत. मग त्या काही सगळ्या आपल्या कामाच्या नाही आहेत. म्हणजे डेंगळे पुलावर काय होतं हे आपल्या एम पी एस साठी कामाचं नाही आहे. पण डेंगळे पूल असा काही ऐतिहासिक पूल नाही आहे की तिथं काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या, कुठली लढाई झाली होती, असंही काही नाही आहे. त्यामुळे डेंगळे पूल किंवा हे खेड शिवापूरचा टोलनाका वगैरे हे काहीही कामाचं नाही. हे पान तुम्ही डोळे झाकून सोडू शकता. पण जर तुम्हाला रस असेल, इंटरेस्ट असेल, तर तुम्ही नक्की वाचा. पुढचं सत्ता बाजार. इथं सरळ नावातच लिहिले सत्ता बाजार. सत्तेचा ना आपला अगदी दुरान्वयही संबंध नाही. त्यामुळे जिथं कुठं तुम्हाला राजकीय पक्षांची नावं वगैरे दिसतील ते तुम्ही सोडू शकता. तरी पण एकदा आपण हे पान पाहावं. नुसत्या बातम्यांचं टायटल पाहून आपल्याला एक अंदाज येईल की कामाचं काय आहे, काय नाही. आता इथं आहे जीवनदायी योजना. ह्या योजनेला बाळासाहेबांच्या नावाबद्दल नाव देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा. आता यात काही कामाचं आहे का? पूर्णपणे पॉलिटिकली मोटिवेटेड बातमी आहे. फक्त इथं जर तुम्ही पाहिलं तर हे अशी आहे योजना, हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर ते तुम्ही वाचू शकता की या अशी आहे योजनेमध्ये काय दिलं आहे, आधी कशी योजना होती, ह्यात कुठले कुठले रोग कव्हर केले जातात, आणि आधीच्या योजनेत आणि नवीनमध्ये काय आहे, किंवा आणखी इथं दिले त्यांनी की तामिळनाडू पॅटर्न आणून वगैरे, हे तुम्ही वाचा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एवढं जरी वाचलं बाकीचं तुम्ही सोडून देऊ शकता. आता उदाहरणार्थ इथे एक गोष्ट आहे, बाळासाहेब आणि प्रमोद महाजन यांच्या प्रेरणा युतीमागे, यांची प्रेरणा युतीच्या जीवनदायी योजनेमागे होती. हे तुम्हाला काही कामाचं नाही आहे. हे त्यांचं पूर्णपणे राजकीय काही त्यांचे हेवेदावे असतील त्यातून हे सगळं होत आहे. चौकशीसाठी अजित पवार हजर, हेही आपल्या कामाचं नाही आहे. हिवाळी अधिवेशनासाठी हेही कामाचं नाही. हां, आता दादरी तसेच हरियाणातील घटनेवरून कोंडी. तुम्हाला एक माहीत पाहिजे की दादरी ही घटना आहे काय, हे तुम्ही जर आधी वाचलं असेल तर तुम्हाला वाचायची गरज नाही. पण समजा जर तुम्ही वाचले नसेल तर तुम्ही काय करणार, तुम्ही सरळ सरळ गुगलवर जाणार आणि दादरी सर्च करणार. जर तुम्हाला मराठीतून हवं असेल तर तुम्ही मराठीतूनही सर्च करू शकता. म्हणजे जर तुम्हाला मराठीचे वृत्तपत्र वाचायचे असतील तर ते तुम्ही कसं कराल, तुम्ही गुगलवर जा. ठीक आहे, गुगलवर सर्च करा. हे इनपुट टूल्स नावाचं गुगलची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मराठीत टाईप करू शकता. इथं तुम्ही मराठीत जे काही टाईप कराल ते तुम्ही बाहेर म्हणजे नेटवरती सर्च करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे काही सर्च रिझल्ट्स मिळतील ते मराठीत मिळतील. उदाहरणार्थ आता हे जे मी वेबसाईट ओपन केली, इथं मी घेतलं मराठी. आता मी इथं जे काही टाईप करेल इंग्रजीमध्ये ते मराठीमध्ये टाईप होईल, आणि अशा प्रकारे तुम्ही ते सर्च करू शकता. हे पहा, इथं मी इंग्लिशमध्ये लिहिलं ते मराठीत टाईप होत आहे. ठीक आहे, तर हे मी असं हे कॉपी करून सर्च करू शकतो. म्हणजे मला जे काही रिझल्ट्स मिळतील ते मराठीतच मिळतील. म्हणजे काय, दादरी घटनेवरती तुम्हाला फक्त मराठीत बातमी वाचायची असतील तर तुम्ही त्या मराठीत वाचू शकता. हे अशा प्रकारे. त्यानंतर हे बाकी इथं नथुराम गोडसे, आठवडाभर कापड बाजार बंद, शिवसेनेत खैरे एकाकी, हे काहीही कामाचं नाही. नंतर स्वायत्त, आता पुढच्या ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत, बातम्या आहेत. CBI चौकशीची सरकारची शिफारस, हे वाचू शकतो का, कारण सरकारने CBIला, आपण लक्ष्मीकांत जर किंवा पाहिलं असेल त्यामध्ये CBI हा टॉपिक आहे, चॅप्टर आहे, त्यामुळे हे वाचणं गरजेचं आहे. मग अशा वेळी तुम्ही लगेच लक्ष्मीकांत ओपन करा, त्यात पहा CBIची रचना काय, CBIचं कोण, अध्यक्षाची नेमणूक कोण करतं, किती वर्षासाठी नेमणूक करतं, हे सगळं तुम्ही पाहिलं पाहिजे. असाच तर करंट आणि तुमच्या GSचा एकत्रित अभ्यास करायचा असतो. आता हे पाहू आपण, स्वायत्ततेबाबत अकादमीने भूमिका स्पष्ट करावी. आता अकादमी आणि ह्यात काही पॉलिटिकल वगैरे तुम्हाला इन जनरल तर वाटत नाही आहे. ठीक आहे, किंवा तुम्हाला काहीच कळत नसेल तर तुम्ही पहिल्या पॅरेग्राफ वाचू शकता, त्यातून तुम्हाला कळेल की या बातमीत नक्की आहे काय. तर इथं तुम्ही वाचू शकता हे अनिता देसाई कोण आहेत. नंतर स्वायत्तता, म्हणजे अकादमी ही स्वायत्तता आहे, अकादमीला स्वायत्तता आहे का, अकादमी काय करते, अकादमीचा रोल काय, फंक्शन काय, हे तुम्ही सगळी माहिती काढू शकता.
आता ही जर माहिती तुम्हाला इथं नसेल, ठीक आहे, तर तुम्ही काय कराल, ह्या वेबसाईटवर जाल, इथं टाईप कराल साहित्य अकादमी, ठीक आहे, हे तुम्ही कॉपी कराल आणि गुगल सर्च कराल, जेणेकरून जे काही रिझल्ट्स मिळतील तुम्हाला ते मराठी किंवा हिंदीत मिळतील आणि त्यावरून तुम्ही तुमची सर्व त्या बाबीबद्दल तुम्ही सगळी माहिती काढू शकता. तर ह्या बातमीमध्ये असं काय आहे की ते पाहू शकता तुम्ही, उदाहरणार्थ अनिता देसाई कोण होत्या, त्यांना कशासाठी पुरस्कार दिला होता, फायर ऑन द माउंटन वगैरे, हे तुम्ही माहीत करू शकता. शब्दकोडे तुम्हाला वेळ असेल तर नक्की सोडवा, अदरवाईज त्याची काही गरज नाही. आता पुढचं पान हे पुण्यासंबंधी. पुण्यासंबंधी म्हटल्यावर आपल्या फार काही कामाचं नाही, म्हणजे बिलकुलच काही कामाचं नाही, पण असेल तर नुसतं पाहून घ्या. ह्या आत्ता तरी इथं काही नाही कामाचं, त्यामुळे आपण पुढच्या पानावर जाऊया. पुढचं पान जे आहे हे फार महत्त्वाचं आहे, विचार. ह्या विचारमध्ये तुम्ही काय वाचायचं, तर या विचारमध्ये तुम्ही हे, आता इथं प्रत्येक दररोज वेगवेगळा टॉपिक येतो, पण आठवड्यातून मला वाटते गुरुवारी हा पेटंटचा टॉपिक येतो. हा तुम्ही नक्की वाचा, का आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये आहे, ट्रिप्स करार आहे, WTO आहे, पेटंट संबंधी सगळ्या गोष्टी आहेत. हे सर्व चांगल्याने दिलेलं आहे इथं, की भारताचा पेटंट कायदा कसा आहे, उत्पादन प्रक्रियेवर आहे की उत्पादन पद्धतीवर आहे की प्रक्रिया पद्धतीवर आहे, हे सगळं दिलेलं आहे. मग तुम्ही देसले किंवा कोळंबे जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ते बेसिक कळेल, पण सध्या काय कंडिशन आहे, करंटमध्ये काय होतं आहे, सध्या जागतिक स्तरावर भारताची काय भूमिका आहे वगैरे, हे सर्व तुम्हाला अशा प्रकारच्या लेखांमधनं कळून जाईल. म्हणून हाच तर फरक आहे लोकसत्ता आणि इतर पेपरमध्ये. इतर पेपर फक्त बातम्या देतात, लोकसत्ता ॲनालिसिस पण देतो आणि त्या संबंधी महत्त्वाच्या इतर घडामोडी कव्हर करतो. हे तुम्ही सगळं वाचू शकता. इथलं जे काही महत्त्वाचं वाटेल तुम्हाला ते तुम्ही नोट्स काढून ठेवा. जर तुम्हाला कसं करायचं कळत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही नक्की त्याचं उत्तर देऊ. हे लोकमानस आहे, हे तुम्हाला वेळ असेल तर वाचा, अदरवाईज काही कामाचं नाही आहे. हे टिप्पणी ट्विट आहे, हे सुद्धा परीक्षेसाठी काही कामाचं नाही, फक्त तुम्ही तुमच्या इंटरेस्टसाठी पाहू शकता. संस्थानांची बखर एक म्हणजे जवळपास सर्वच संस्थानं कव्हर केलेली आहेत, सर्वच काही महत्त्वाची नव्हती. त्यामुळे जर काही महत्त्वाचे असतील जे आपल्या सिलेबसमध्ये ग्रोवरच्या पुस्तकात वगैरे जे उल्लेख आहे अशाबद्दल काही असेल तर तुम्ही वाचा, अदरवाईज वाचायची गरज नाही. हे कुतूहल तुम्ही तुमच्या कुतूहलापोटी वाचू शकता, नाहीतर सोडले तरी चालेल. हे अभंगधारा काही कामाचं नाही आपल्यासाठी तरी. हां, म्हणजे वास्तविक आयुष्यात नक्कीच त्याचा उपयोग आहे, पण परीक्षेसाठी काही उपयोग नाही. आता हे जे संपादकीय आहे, संपादकीय हे आधी कशाबद्दल आहे ते वाचा. आणि संपादकीय वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की संपादकीय हे त्या संपादकाचं व्यक्तिगत मत आहे, त्यामुळं तेच तुमचं असणं हे बिलकुल गरजेचं नाही. तुम्ही त्याच्याशी असहमत असू शकता. फक्त एकच तुमची अंडरस्टँडिंग वाढवण्याकरता तुम्ही हे संपादकीय वाचू शकता. पण संपादकीय आधी कशाबद्दल आहे हे वाचा, हे समजून घ्या आणि मग वाचा, म्हणजे ते तुमच्या कामाचं आहे की नाही. उदाहरणार्थ केळीचे सुकले बाग. आता ह्या टायटलवरून तर काहीच कळत नाही, केळीचे सुकले बाग म्हणजे ॲग्रिकल्चरचं टॉपिक आहे का आणखी कसला टॉपिक आहे. तर काय करा, इथं या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, महाराष्ट्र वगळता आज देशात एक राज्य नाही की जिथे किमान शांतता आहे. म्हणजे चला हे काहीतरी आहे, म्हणजे सामाजिक आहे, राजकीय आहे, असं काहीतरी आहे जे राज्यव्यवस्था वगैरे काही, का किमान शांतता कुठे इतरत्र नाही असं यांचं म्हणणं आहे. तर मग वाचण्यात काही हरकत नाही. आणि तसे बऱ्याचशा गोष्टी दिल्यात की प्रत्येक राज्याची काय कंडिशन आहे. पण एवढंच की यातलं जर काही टीका टिप्पणी केली असेल तर ती तुम्ही मनावर लावून घेऊ नका, फक्त जे तुमच्या कामाचं आहे ते तुम्ही समजून घ्या. आता पुढचा, हे जे असे लेख असतात संपादकीयाच्या खालचे, हे नक्कीच चांगले असतात. हे लेख तुम्ही पूर्णपणे वाचले पाहिजेत. आता आरोग्य शिक्षणाच्या सुसूत्रीकरणाचे गाठोडे. आता आरोग्य हा टॉपिक आपल्याला मेन्समध्ये आहेच, शिवाय प्रिलिम्समध्ये सुद्धा इकॉनॉमिक्स जरी टॉपिक असला तरी इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलपमेंट हा सब टॉपिक आहे. त्यामुळे आरोग्य शिक्षण हे तुम्ही नक्की, हा अशा प्रकारचं काही आलं तर तुम्ही नक्की वाचा. एवढंच की वाचताना सर्वच आपल्या कामाचं नसतं, त्यामुळे जे काही महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्ही नोट काढून ठेवू शकता किंवा तेवढंच तुम्ही जास्त चांगल्याने वाचू शकता. उदाहरणार्थ इथं त्यांनी दिलं आहे राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2015, म्हणजे काय, नॅशनल हेल्थ रिपोर्ट 2015, म्हणजे अशा प्रकारचा एक अहवाल असतो, हे पहिल्यांदा तुम्हाला कळालं. नंतर त्यामध्ये काय डिटेल्स आहेत ते तुम्हाला कळतील. उदाहरणार्थ काय, भारतामध्ये GDPच्या फक्त 1.4% एवढाच खर्च शासकीय आरोग्य सेवेवर होतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही, तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये येईल, HRDमध्ये येईल, प्रिलिमला येईल, मेन्सला येईल, सर्वत्र काम येईल. ठीक आहे. शिवाय तुम्हाला इथं आणखी एक गोष्ट यामध्ये समजेल की भारतामध्ये 78%
ह्या आरोग्य सेवांमधला 78% वाटा हा खाजगी आरोग्य सेवेचा आहे. ही सुद्धा आकडेवारी महत्त्वाची. थोडक्यात काय, अशा प्रकारच्या किंवा इतर सर्वच जे काही लोकसत्तामध्ये लेख येतात, जसं की तो आधीचा आपण पाहिलेला पेटंटचा असू दे किंवा हा असू दे, याच्यामध्ये फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात असेच नव्हे तर तुम्हाला फॅक्ट्सही दिले जातात. ते फॅक्ट्स तुम्हाला परीक्षेसाठी खूप कामाचे, कारण आपली परीक्षा MPSC ही फॅक्च्युअल बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे फॅक्च्युअल आहे. आता आपण पुढच्या टॉपिक कडूया, सरकारची डाळ शिजेना. आता हे डाळ शिजेना म्हणजे तुम्ही काहीच कळत नाही की नक्की काय स्वयंपाकाचा शब्द म्हणजे स्वयंपाकाबद्दल बातमी की काय आहे. पण एक लक्षात घ्या, अन्वयार्थ म्हणजे अन्वयार्थाचा अर्थ ॲनालिसिस असा होतो. तर हे ॲनालिसिस काय आहे हे तुम्ही वाचू शकता आणि हे खूप चांगल्या प्रकारचं ॲनालिसिस असतं. आता डाळ शिजेना तुम्ही पहिल्या पॅराग्राफमध्येच कळेल की सध्या डाळीची जी साठेमारी वगैरे होते, साठेबाजी होते, तर एक सामाजिक समस्या आहे ही. आणि तुम्ही ह्युमन राईट्समध्ये पण जोडू शकता. बऱ्याच ठिकाणी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये ते जोडू शकता. अन्न सुरक्षा ह्या टॉपिकमध्ये जोडू शकता. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने आणि HRDच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्ही हा वाचू शकता. ठीक आहे, पण वाचताना असं नाही की सर्वच महत्त्वाचं असतं, किंवा बऱ्याचदा मी पाहिलं की मुलं हे सर्व सर्व लिहित बसतात. सर्व लिहिण्याची अजिबात गरज नाही, तुम्ही वाचा. म्हणजे असं नाही की तुम्ही जे वाचताय त्याचे तुम्ही नोट्स काढल्याच पाहिजेत. जे तुम्ही वाचताय त्यापैकी जर खरंच काही महत्त्वाचं असेल तर तुम्ही नोट्स काढू शकता. उदाहरणार्थ या बातमीमध्ये जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटलं की यामध्ये नोट्स काढण्याची अशी काही नाहीच आहे यामध्ये बातमी. फक्त एक समजण्यासाठी की इथून पुढं जर डाळीची साठेबाजी केली तर तुम्हाला मोक्का आणि MPDA हे कायदे तुमच्यावर लागू केले जातील. हां ठीक आहे, तुम्ही एक लाईनमध्ये असं लिहू शकता, मोक्का आणि MPDA हा म्हणजे महाराष्ट्र पब्लिक डिस्ट्रीब्युशन ॲक्ट, हे कायदे ह्या कायद्यांतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते, एवढं लिहू शकता. पण बाकी मग डाळी, खाद्यतेल, वेधशाळा हे 200 रुपये किलो वगैरे हे काही असं बिलकुल फालतू गोष्टी लिहू नयेत तुम्ही. आता पुढचं, मुक्त छंदातील वादळ. आता सेहवागने रिटायरमेंट घेतली. बऱ्याचदा असं होतं की MPSC मध्ये दरवर्षी प्रिलिमला व्यक्तिविशेष काही प्रश्न येतातच. आता ह्या वर्षीचे महत्त्वाचे दावेदार कोण, तर कलबुर्गी आहेत, पानसरे आहेत, त्यानंतर वीरेंद्र सेहवाग आहे ज्यांनी रिटायरमेंट घेतली, असे बरेच लोक आहेत. तर बाबासाहेब पुरंदरे आहेत. तर अशा लोकांबद्दल आपल्याला नक्कीच माहिती काढून ठेवणं गरजेचं आहे. आता सेहवागने रिटायरमेंट घेतली तर त्यांनी किती रन केल्या, काय रन केल्या, किती रेकॉर्ड केले, त्यांनी फास्टेस्ट ट्रिपल सेंचुरी बनवली, ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. या तुम्हाला कशा कळतील, अशा बातम्यांमधून कळतील आणि त्यात एक ॲनालिसिससुद्धा होऊन जाईल. इथं व्यक्तिभेद हे सुद्धा महत्त्वाचं असतं बऱ्याचदा. आता हे जे KSL स्वामी हे आता पेपर MPSC लक्षात घ्या. आता हे KSL स्वामी हे फार मोठे संगीतकार असतील, होते. ह्याचे साऊथचे होते, हे होते. तर ह्या गोष्टी आपल्याला तितक्या महत्त्वाच्या आहेत का, हा मुद्दा पहिल्यांदा समजून घ्या. पहिली गोष्ट की MPSC हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस आहे, UPSC नाही आहे. त्यामुळे इतरत्र काय होतं, हे जर राष्ट्रीय दर्जाचं असेल म्हणजे नॅशनल लेवलला इम्पॉर्टंट असेल तरच तुम्ही वाचा, अदरवाईज वाचू नका. आता KSL स्वामी हे राष्ट्रीय दर्जाची व्यक्ती होती का, नाही. आता तुम्ही म्हणाल कलबुर्गी हे कर्नाटकातली हत्या झाली, कर्नाटकात हत्या झाली, ते कन्नड साहित्यिक होते कबूल, परंतु त्यांचे जे विचार होते किंवा त्या हत्येनंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या देशभर उमटल्या होत्या. म्हणजेच त्या बातमीचं एक नॅशनल इम्पॉर्टन्स होतं, राष्ट्रीय पातळीवर ती बातमी महत्त्वाची होती, त्या बातमीला मूल्य होतं, म्हणून ती बातमी वाचण्यात अतिशय गरजेचं होतं वाचणं. तसं ही बातमी तशी वाचणे इतकी महत्त्वाची नाही. अर्थात तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही वाचू शकता, परंतु ती तितकीशी महत्त्वाची नाही. कारण एक लक्षात घ्या, तुम्हाला 365 दिवस पेपर वाचायचे, तुम्ही असं रोज इतकं डिटेलमध्ये वाचत बसलं तर मग लवकरच तुम्हाला लोकसत्तामध्ये पत्रकार म्हणून तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता, पण तुम्हाला तसं करायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेचा अतिशय चांगल्या प्रकारे आणि जास्त डोक्याला त्रास न करून घेता परीक्षेच्या दृष्टीने असा पेपर वाचण्याची सवय लावून घ्या. आता पुढचं पान, अर्थसत्ता, हे एक पान महत्त्वाचं असतं. फक्त इथं की बराचसा फापट पसर असतो. आपल्या महत्त्वाचं काय आहे ते तुम्ही पहा. मगाशी बोलल्याप्रमाणे वाहन बाजारपेठ टॉप गिअरमध्ये, हे काही कामाचं नाही. कारण आज टॉप आहे, उद्या डाऊन आहे, परीक्षेपर्यंत टॉप राहणार आहे का, बरं राहिली तर त्याची खरंच इकॉनॉमिक्सचे संबंधित काही कारणे आहेत का त्यामागं, नाही. मग ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. अगदी तशीच ही बातमी, पारंपरिक सोने दागिन्याकरता उत्साह सोडू शकता. स्वस्त डाळ दराचा तडका दिवाळीतच, ही बातमी थोडीशी महत्त्वाची अशा प्रकारासाठी राहू शकते. स्वस्त, पहिला मुद्दा स्वस्त, दुसरा मुद्दा डाळ. याचा अर्थ काय, हे अन्नधान्यासंबंधी स्वस्त दरात देण्याबद्दल काहीतरी गोष्ट आहे.
म्हणजे काय? पब्लिक डिस्ट्रीब्यूट सिस्टीम म्हणजे काय? सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे काय? अन्न सुरक्षा. बरोबर. या गोष्टींशी याचा संबंध लागतो. त्यामुळे ही बातमी तुम्ही वाचू शकता की डाळ ही कुठून आहे, म्हणजे काय नक्की दर काय, नक्की का ही महागाई का वाढली आहे, याची कारणं काय, हे तुम्ही नक्की वाचू शकता. बाकी हे इकडं काही कामाचं नाही, कारण हे सगळं फायनान्स रिलेटेड किंवा त्या संबंधीच्या बातम्या आहेत. बिझनेस वगैरे हे तुमच्या काही कामाचं नाही, म्हणजे परीक्षेसाठी काही कामाचं नाही. आता आपण पुढे येऊया. पुढे काय? देश विदेश हे एक महत्त्वाचं पान आहे, कारण आंतरराष्ट्रीय घडामोडीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. आता पंजाब पुन्हा धुमसतोय, ही बातमी नक्कीच महत्त्वाची आहे. का होतं आहे, कशासाठी होतं आहे? एक सामाजिक घटना आहे ही, हिला एक राजकीय किंवा धार्मिकसुद्धा रंग दिलेला गेला असू शकतो. त्यामुळे नक्कीच महत्त्वाचे, आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधही इन्व्हॉल्व झालेले असू शकतात. हे नक्की महत्त्वाचं आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी ठार दर महिन्यात कोणी ना कोणी ठार होतं, त्यामुळे ते काय तितकं महत्त्वाचं नाही, अंटिल अँड अनलेस काहीतरी फार महत्त्वाची गोष्ट घडते. पण नक्कीच पंजाबची बातमी तुम्ही वाचली पाहिजे. त्यानंतर डाळीची दरवाढ रोखण्यासाठी उपायांचा केंद्राकडून आढावा, ही नक्की महत्त्वाची बाब आहे, कारण आपण पाहिलं अन्न सुरक्षा वगैरे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, आणि यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे, म्हणजे केंद्रातर्फे काय, सरकारतर्फे काय प्रयत्न केले जातात, हे नक्कीच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही बातमीसुद्धा तुम्ही वाचा. एवढंच की या बातमीत तुम्हाला नोट्स काढण्याला असं काही मिळणार नाही, फक्त एक समजुतीसाठी की बाबा असं जर काही झालं तर केंद्र सरकार नक्की हस्तक्षेप करते, आणि ते कशा प्रकारचा हस्तक्षेप करते यासाठी तुम्हाला ही बातमी वाचणं गरजेचं आहे. बाकी काय आणखी इकडे तर मणिपूरमध्ये बॉम्बस्फोट झाला, आसाममध्ये ते महत्त्वाचं नाही, पाकिस्तानमध्ये 4, त्यानंतर आणखी काही नग्नचित्र काढली, हे काही महत्त्वाचं नाही. ठीक आहे. आता पुढची बातमी, $30 अब्ज व्यापार उद्दिष्ट भारत रशिया गाठणार. ही आता अगदी महत्त्वाची बातमी, कारण यात आंतरराष्ट्रीय संबंध आहे, भारत आहे, अर्थव्यवस्था आहे, सगळं महत्त्वाचं आहे. खूप सारे फॅक्ट्स आहेत, हे फॅक्टसुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय? सुषमा स्वराज सध्या दौऱ्यावर आहेत, हे पहिली गोष्ट महत्त्वाची. नंतर आणखी आकडेवारी बघा, 2025पर्यंत $15 अब्ज वाढवण्याचे प्रयत्न केले जातील. $15 अब्ज म्हणजे तुलनात्मक आकडा लक्षात ठेवा, की एखाद्या देशाबरोबर म्हणजे हा जो ही गोष्ट घडते, म्हणजे आता समजा मी जर तुम्हाला म्हटलं की परीक्षेची ॲड आली आहे, तुम्हाला फी भरायची, तुमच्या मनात काय येतो विचार, याची फी किती असेल? 200, 300, 400, म्हणजे शेमध्ये, आणि ते पण कसे 200 पासून पुढं ह्याची फी असेल. तसं मग ह्या देशांमधले जे डील होतात, एक तुम्हाला बातमी वाचल्यानंतर अंदाज येतो की हे डील कितीमध्ये होतात. तर हे अब्ज डॉलर्समध्ये होतात, आणि हे डबल डिजिट अब्ज डॉलर्समध्ये होतात. पण किती? फार नाही, तर एक 2025पर्यंत $15 अब्ज, म्हणजे इथे तुमची एक अंडरस्टँडिंग वाढली. अशा प्रकारचे डील जे होतात ते अब्ज डॉलर्समध्ये होतात, म्हणजे बिलियन डॉलर्समध्ये होतात. आता पुढचा मुद्दा हे शीना बोरा वगैरे, हे काही कामाचं नाही. स्कॉर्पिओन पाणबुडी हे महत्त्वाचं आहे नक्कीच, कारण हे संरक्षण यासंबंधी गोष्टी आहेत, हे नक्कीच कामाचं आहे. पुढे गव्हाच्या आयात शुल्कात वाढ, हे पण कामाचं आहे, कारण यामध्ये नक्कीच अन्न सुरक्षा, आयात निर्यात, अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स हे सर्व कामाचं आहे. हवाल दुर्बिणीच्या माहिती आधारित संशोधन, ही सुद्धा कामाची गोष्ट आहे, कारण आपल्याला सायन्स हा टॉपिक आहे, आणि सायन्समध्ये दरवर्षी जर तुम्ही पाहिलं किंवा आपल्या जरी वेबसाईटवर तुम्ही पाहिलं, तर सायन्समध्ये दरवर्षी खूप सारे प्रश्न विचारले जातात. जसं की आता मी तुम्हाला दाखवतो की गेल्या 2 वर्षापासून सायन्सला जवळपास एक एक 18 ते 20 इतक्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हे प्रश्न नेहमीच स्टॅटिक बेस्ड म्हणजे पुस्तकातूनच येतात असं नाही, करंटमध्ये जे काही होतं त्यातून सुद्धा येतात. आता ही आपली साईट, या साईटवरती आपण जर तुम्ही पाहिलं ॲनालिसिसमध्ये, तर हे ॲनालिसिसमध्ये तुम्हाला इथं दिसून येईल की सायन्सवरती दोन्ही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेले. जसं की हे 20 प्रश्न विचारले गेले होते 2015 साली, आणि 2014 साली जवळपास तितकेच प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे सायन्स हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, आणि तुम्ही तो नक्कीच केला पाहिजे. म्हणजे करंट असू दे किंवा काही असू दे, हे चांगल्याने केल्या पाहिजे. हे पहा, तुम्ही इथं जर सायन्सचं पाहिलं तर इथंसुद्धा जवळपास 31 प्रश्न आहेत, म्हणजे खूपच जास्त प्रमाणात सायन्सवरचे प्रश्न आहेत. तर तुम्ही ही बातमीसुद्धा नक्की करू शकता. आता आपण पुढच्या ठिकाणी जाऊया. कारवाईची डाळ शिजली, हेच मगाचं पुन्हा अन्न सुरक्षा, डाळ वगैरे, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आता तिरुपती देवस्थानला महालक्ष्मीचा चालू, आता एक कल्चरल किंवा सांस्कृतिक बाब आहे, त्यामुळे हे तुम्ही वाचू शकता की
ठीक आहे, तिरुपतीकडून महालक्ष्मीला शालू येतो. ठीक आहे, ते शालू पाठवण्याचं मागचं नातं काय? पूर्वी असं समजलं जातं की महालक्ष्मी ही तिरुपतीची पत्नी आहे, परंतु आता यांनी सांगितलं की पत्नी नाही, आई आहे, म्हणून आम्ही हे स्वीकार करतो वगैरे. ह्या अशा काही गोष्टी आहेत, ह्या तुम्ही वाचू शकता. हे आणि उलगडले खोडाचे अनुभव हे सध्या तरी महत्त्वाचं नाही, कारण खोडाला काय नक्की, खोडा पिक्चर कशाबद्दल आहे वगैरे, हे सामाजिक असेल तर तुम्ही वाचू शकता. आणि हा पहिल्याच म्हणजे सध्याच जस्ट रिलीज झालेला पिक्चर आहे. जर तो खरंच सामाजिक वगैरे असेल तर त्यावर नक्कीच हेनरीप्रमाणे आणखी बातम्या येतील, त्यानंतर तुम्ही तो वाचू शकता, त्या बातम्या वाचू शकता. आता आपलं ते म्हणजे तसं पाहिलं तर ठीक आहे, हे असं काही कामाचं नाही. शेवटचं पान, क्रीडा. या क्रीडामध्ये जर कोणी काही जिंकलं असेल आणि ते पण जर नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलचं जिंकलं असेल तरच ते महत्त्वाचं. अदरवाईज स्टेट लेवल वगैरे काही कामाचं नाही. अगदी म्हणजे फार महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जसं की द्रोणाचार्य पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, ह्या ज्या गोष्टी असतील तरच ते महत्त्वाचं आहे. तर ते तुम्ही वाचू शकता आणि त्या लोकांना कशासाठी दिलं हे तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. बाकी मग इथं काही कामाचं नाही. तर अशा प्रकारे हे जे आपलं जे पान आहे किंवा जो लोकसत्ता आहे यामध्ये तशा प्रकारे महत्त्वाचं म्हणजे हे शेवटचं पान, हे शेवटचं महत्त्वाचं पान. याच्यानंतर तुम्ही जाल तर तिथं पुणे वृत्तांत किंवा हे क्रीडाच आहे जे आपण बोललो तोच फॉर्मॅट इथं पण वापरायचा आहे, महत्त्वाचं असेल तेच वाचायचं आहे. पुणे वृत्तांत हे पुण्यासंबंधी आहे, तिथं पूर्ण लोकल बातम्या असतात, हे तुम्ही सोडू शकता. हां, आणि शेवटी खासियत काय लोकसत्तामध्ये ट्रेकिट वगैरे येतं, हे तुम्ही नक्की वाचू शकता आणि तुम्हाला आवड असेल तर खूप मजा पण येईल वाचण्यासाठी. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल कळेल, महाराष्ट्राचं सांस्कृतिक किंवा कल्चरल इतर काही गोष्टी आहेत त्या पण कळतील, महाराष्ट्रात अभयारण्य कुठे आहेत, कुठल्या प्रकारची झाडं कुठे आहेत, हे सर्व तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्ही हे नक्की वाचा. त्याच्यापुढे मग पुणे वृत्तांत हे काही आपल्या कामाचं नाही, जसं की आपण बोललो. तर अशा प्रकारे हा रोजचा लोकसत्ता तुम्ही वाचू शकता. एखाद्या दिवशीचा पेपर तुमचा समजा वाचायचा राहिला आहे, उदाहरणार्थ 2014 सालचा काही पेपर माझा वाचण्याचा राहिला आहे, तुम्ही इथे क्लिक करा, इथे ते वर्ष क्लिक करा, तो महिना क्लिक करा, ती तारीख क्लिक करा, तुमचा पेपर इथं ओपन होईल, याच्यावर क्लिक करा, तो पेपर इकडे ओपन होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला हवं ते वाचू शकता. अशा प्रकारे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला पेपर वाचण्यावर फार वेळ देऊन चालणार नाही, कारण जी एस हे फार वास्ट आहे. त्यामुळं पेपर वाचण्यासाठी एक ते दीड तास आणि जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसे अर्ध्या तासापर्यंत पेपर वाचण्यासाठी वेळ द्यावा. पेपर वाचताना त्या बातमीला आपल्या जी एसशी काय संबंध आहे हे समजून घ्या आणि जर जी एसशी संबंधित असेल तरच ती बातमी वाचा, अदरवाईज ती बातमी सोडून द्या. शक्यतो राजकीय आणि इतर करमणुकीच्या गोष्टी किंवा क्रीडाच्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी किंवा आजची मॅच हे जिंकले ते जिंकले, हे अतिशय बिनकामाची गोष्ट आहे. जर वर्ल्ड कप वगैरे असेल तर ठीक आहे, अदरवाईज काही कामाचं नाही, किंवा एखादा रेकॉर्ड झाला तर ते महत्त्वाचं, अदरवाईज काही कामाचं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, पेपर वाचताना तुमच्याजवळ सिलेबस पाहिजे आणि तो सिलेबस घेऊनच तुम्ही पेपर, म्हणजे असं समजा की तुम्ही पेपर वाचताना एक डोळ्यावर चष्मा घातला आहे, तो चष्मा आहे सिलेबसचा, त्या सिलेबसच्या चष्म्यातून तुम्हाला जे काही दिसेल तेच तुम्ही वाचा, बाकीचं सोडून द्या. हा सिलेबसचा चष्मा घालणं खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही आंधळपणाने सर्व काही वाचत बसाल, त्याचा परीक्षेसाठी काही उपयोग होणार नाही. तर आपण हे इथं एक शॉर्ट व्हिडिओमध्ये, एका छोट्याशा व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे की रोजचा लोकसत्ता कसा वाचायचा. या पलीकडं तुम्हाला महायुक्ती त्याच्या करंट अफेअरच्या नोट्स देईलच, पण तरी जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, कमेंटमध्ये टाका. तुमच्या क्वेरीज ज्या काही असतील ते तुम्ही इथे कमेंटमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली आपल्या फोरममध्ये सुद्धा टाकू शकता. महायुक्ती तुम्हाला नक्कीच सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू.